बबनराव मलाही ऐका ना, समस्या आहे. पहिल्यांदा सुद्धा 15 दिवस 20 दिवसाला पाणी आलं. मी सुद्धा आंबेजोगाईचा नळदार त्यावेळेस कवा आलेलं पाणी ते आणि 5 वर्ष 10 वर्ष आले. तळ्यात पाणी नसताना आले. 5 वर्ष आले तळ्यात पाणी नसताना नाही, तळ्यात दोन्ही पूर्ण असताना. काळामध्ये 20च्या काळामध्ये मी तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला तळ कितीदा भरलंय त्याची नोंद आणि त्याचा पुरावा सुद्धा देतो. इथे पाणी 13 दिवसाला येतं. तुम्ही घोषणा अशी केली होती की दर 5 दिवसाला पाणी पुरवठा केला जाईल म्हणून. घोषणा ही फक्त घोषणाच राहिली, प्रत्यक्ष त्याची काय अंमलबजावणी झाली नाही. तर सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम एकच आहे की पाण्याचा. ठीक आहे, 6 दिवसाला नाही होत, 15 दिवसाला, तर 8 दिवसाला तरी सोडा. फक्त समोरासमोर घर असलं तरी या घराला पाणी येतं, या घराला पाणी येतं. हा पहिल्या जीबीच्या मीटिंगमध्ये मी मुद्दा मांडला होता. याचं कारण सुद्धा मी त्यावेळी सांगितलं होतं की एका वेळी जास्त टप्प्यात पाणी सोडल्यामुळं प्रेशर येत नाही. अंबेजोगाई शहरात सध्या उन्हाळ्याचा तडाखा प्रचंड वाढला असून तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसवर पोहोचला आहे. उन्हाळा वाढल्याने साहजिकच पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे. सद्यस्थितीत शहरात 12 ते 15 दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत असल्याने सर्वसामान्य नागरिक खूप त्रस्त आहेत. याच भीषण पाणीटंचाईचे पडसाद एप्रिल 30 रोजी नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या नगरपरिषदेच्या 3ऱ्या सर्वसाधारण सभेत पाहायला मिळाले. या सभेत विरोधी नगरसेवकांनी शहरात 15 दिवसांनी येणाऱ्या पाण्याबाबत आणि पाण्याचा दाब नसल्याने निर्माण झालेल्या समस्येवर तीव्र संताप व्यक्त केला. निवडणुकीनंतर नगराध्यक्ष महोदयांनी 6 दिवसांतून एकदा पाणी देण्याची घोषणा केली होती आणि सुरुवातीला काही दिवस तसे झालेही, परंतु आता पुन्हा 15 दिवसांची प्रतीक्षा करावी लागत आहे. हा मुद्दा विरोधी नगरसेवकांनी लावून धरला. या प्रश्नांवर नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अतिशय सकारात्मक भूमिका घेत सविस्तर स्पष्टीकरण दिले आणि येणाऱ्या काळात या समस्येवर नक्कीच ठोस तोडगा काढण्याचे आश्वासनही दिले. मात्र या सभेत पाण्याची भीषणता आणि विस्कळीत पुरवठा यावरच चर्चा झाली. सर्वसाधारण सभेत केवळ पाण्याच्या कमी दाबावर चर्चा झाली असली तरी या समस्येच्या मुळापर्यंत जाण्याचे काम विरोधी नगरसेवकांनी अत्यंत गुप्तपणे आणि जबाबदारीने आधीच केले होते. ही माहिती आज या बातमीच्या माध्यमातून पहिल्यांदाच जनतेसमोर येत आहे. अंबेजोगाई शहराला धनेगाव वांजरा प्रकल्पातून पाणी पुरवठा होतो. धनेगाव ते अंबेजोगाई हे अंतर सुमारे 22 किलोमीटरचे असून ही मुख्य जलवाहिनी कळंब रोडच्या कडेने शहरात आणण्यात आली आहे. शहरात पाण्याचा दाब का मिळत नाही आणि पाणी घरांपर्यंत का पोहोचत नाही याचा शोध घेण्यासाठी एप्रिल 25 रोजी नगरसेवक नझीर पठाण, नगरसेविका शिरीन अशफाक, समाजसेवक अकबर पठाण आणि युवा समाजसेवक जुबेर पठाण यांनी स्वतः खासगी पातळीवर फिल्टर हाऊसपासून ते थेट धनेगावपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीची प्रत्यक्ष पाहणी केली. या 22 किलोमीटरच्या प्रत्यक्ष पाहणीत जे वास्तव समोर आले ते अंबेजोगाईकरांसाठी खूप धक्कादायक आहे. कळंब रोडने येणाऱ्या या मुख्य जलवाहिनीला असंख्य ठिकाणी फोडण्यात आल्याचे या प्रतिनिधींच्या निदर्शनास आले. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आणि खासगी व्यक्तींनी या मुख्य जलवाहिनीला गळती करून अवैधरित्या स्वतःचे खासगी पाईप कनेक्शन जोडले आहेत. एवढेच नाही तर शहराच्या हक्काचे हे पाणी बारवांमध्ये राजरोसपणे साठवले जात असून त्याचा वापर शेतीसाठी केला जात असल्याचे या पाहणीत उघडकीस आले. ज्या मुख्य वाहिनीतून अंबेजोगाई शहराची तहान भागवली जाणार आहे त्याच वाहिनीला जर इतकी असंख्य छिद्रे असतील आणि वाटेतच लाखो लिटर पाणी पळवले जात असेल तर शहरात पाण्याचा दाब कसा निर्माण होणार आणि एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहराला पुरेसे पाणी कसे मिळणार? हेच ते मुख्य आणि आजवर लपून ठेवलेले कारण आहे ज्यामुळे अंबेजोगाईकरांना पाण्यासाठी 15 ते 15 दिवस तहानलेले राहावे लागत आहे. आता या संपूर्ण प्रकरणावरून नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कामावर आणि त्यांच्या हेतूंवर अत्यंत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 22 किलोमीटरच्या पट्ट्यात एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाणीचोरी होत असताना अंबेजोगाई शहराचा पाणीपुरवठा विभाग इतके दिवस गप्प का आहे? आजवर या पाणी माफियांवर आणि अवैध कनेक्शन्सवर प्रशासनाने कोणतीही कारवाई का केली नाही की पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी या विषयावर जाणीवपूर्वक मौन बाळगून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी भ्रष्टाचारात अडकले आहेत? असा संतप्त सवाल आता सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. पाणीपुरवठा विभागाच्या या संशयास्पद कारभारामुळेच शहरावर ही कृत्रिम पाणीटंचाई ओढवली आहे. नगरसेवकांनी स्वतः रस्त्यावर उतरून सत्य परिस्थिती शोधून काढली आणि पाणीटंचाईसाठी केवळ निसर्गाला दोष देणाऱ्या व्यवस्थेचा खरा चेहरा उघड केला आहे. त्यांनी आपली जबाबदारी ओळखून हे भीषण वास्तव शोधून काढले. आता हे धक्कादायक सत्य जनतेसमोर आल्यानंतर पाणीपुरवठा विभाग या पाणीचोरांवर आणि डोळेझाक करणाऱ्या बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार की आपली चुप्पी कायम ठेवून अंबेजोगाईकरांना असेच वाऱ्यावर सोडणार? याकडे आता संपूर्ण शहराचे लक्ष लागून आहे. प्रशासनाने आता कठोर पावले उचलण्याची वेळ आली आहे.